अशोक खरातच्या संपर्कात त्या 8 महिला. त्यांच्यासोबत सध्या काय घडतंय? धक्कादायक माहिती आली समोर. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात अश्लील कांड प्रकरणात नवनवी खुलासे होत असून खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. एकीकडे भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेकडो महिलांचं शोषण केल्याचं उघड झाले असतानाच खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचाही आरोप होत आहे. याचबाबत मोठी अपडेट समोर आली असून भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचं समोर आलंय. अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांचं शोषण झाल्याचं समोर आले. खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचे अनेक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय. यापैकी 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं परिसरामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. तसेच अनेक पीडितांना नैराश्य व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे भोंदू अशोक खरात हा आपले हवाला रॅकेट एका मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून खरात हे आपले हवाला रॅकेट चालवत होता. दिवसाला तब्बल 25,000 रुपये भाडे असलेला हा विशेष सूट 365 दिवसांसाठी बुकिंग असायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच हॉटेलमध्ये बसून अशोक खरात हा कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.